प्रमाणिकाचं तिथं आलं होतं, जो कोणी बसेल समाधी श्रवणा तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे. म्हणून मी ही सर्व समाधी सांगावे म्हटलं, निदान श्रोत्यांना ऐकाय तरी कधी मिळणार आहे. आणि दोन, एक तर तुम्हाला देव भेटल ही पहिलं मी सांगून गेलो, नामदेव महाराजाचं प्रमाण. आणि दुसरं, या प्रकरणामध्ये ह्या सर्वांच्या समाधी श्रवणाला जो बसेल आणि बसून उठेल त्याचं नाही सांगितलं. मात्र बसायचं ना आपल्या मापात नसलं की उठून निघायचं, चल जाऊ द्या मरू द्या काय. असे श्रोते बरेच आहेत. ऐकायचं ना आपल्या मापात जर असलं, बापा जर हंगड करायला लागलं ना, बसाय बरं आहे बरं का, बरं आहे. बाबा चिर करणारा पाहिजे, येड मग 5 मिनिट बघायचं त्याचा नमुना. बाबाचा नमुना बघणारे सुद्धा माणसं लई श्रोते बरं का. मी का सांगितलं हे सांगू का, इथं तसं कुणीच केलं नाही. म्हणून जरी एक दोघं कुणी उठले असते तर माझी टप्पर नसती झाली म्हणायची. हा, कुणीच उठलं नाही, सगळे ऐकतात. म्हणून तुम्हाला हा एक फायदा आहे, तुम्हाला हे कीर्तन ऐकून मी नाही सांगत, नामदेव महाराजांनी सांगितलंय, जो कोणी बसेल समाधी श्रवणा आणि तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे. बसल्या बसल्या तुम्हाला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य मिळालं ना. हा, आणि म्हणून सर्वांच्या समाध्या या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगितल्या. आता निवृत्ती दादांनी आदि माया शक्तीचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणी सर्व ऋषी मुनी जमलेले, रंजविती मन निवृत्तीचे. निवृत्तीनाथ उदार झाले, आता सगळेच गेले, कुणी राहिलं नाही. हा, गीतार्थ करती योगी मुनिजन, रंजविती मन निवृत्तीचे. आता ज्यांनी गीतार्थ ज्ञानोबरायच्या मुखातून ऐकलाय, त्या निवृत्ती दादाला इतर योगी मुनिजनाचा गीतार्थ गोड वाटेल का हो? हा, आवडणार नाही. केला मात्र निवृत्तीनाथाचं मन शांत करण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. पण निवृत्ती दादांनी सांगितलं, नाना प्रकारचा आठव येतो देवा, पण तुम्ही सगळं उरफाटच करून टाकलं. हा, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाचे जाणे, केले नारायणे उपराटे. उपराटे फार केले माझे मनी. सगळंच वळसणीचे पाणी आड्या गेले. हा, ते प्रमाण तसं आहे. उपराटे फार केले माझे मनी, वळसणीचे पाणी आड्या गेले. तसं एक नाथांचा खूप अभंग आहे. पण या समाधी प्रकरणात एक आले, वळसणीचे पाणी आड्या गेले. म्हणजे मी ज्येष्ठ असूनही मला देवा मागे ठेवलं तुम्ही. असा देवाजवळ निवृत्तीनाथ खेद करतात. सर्वापरी कष्टी केले मुक्ता हिने, काहीच बोलणे घडले ना. निवृत्ती दादाचा खेद आहे. मला बाकीच काही नाही. बाकीची समाधी म्हणजे उत्सवात झाली. देव, सर्व ऋषी मुनी, गण गंधर्व सर्व उपस्थित होते बरं का. साधक सिद्ध संकाधिक हे सर्व समाधीला 84 सिद्धही होते ज्ञानोबाराच्या समाधीला. तर आता त्या 84 सिद्धाचे नाव ऐकण्याचे पुण्य. पण ते आता कधीतरी आपण दिंडी चालताना रोज थोडे थोडे ऐकू. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा. मग तुम्ही आळंदीला किती दिवसांनी राहता? मग तेवढे 84 सिद्ध तरी ओळखीचे करून यावं का नाही राव? मला सांगा, सासवड गावात जर आपण 12 वर्ष राहिलो तर इथले सगळे माणसं ओळखीचे होतील का नाही? हा, अहो मी तुमच्या गावाला आता 40 वर्ष झालं राहिलो तर सगळे माहिती, नवले माहिती. हा, मग तुम्ही आळंदीत इतके दिवस राहिले, मग कमीत कमी 84 सिद्धाची ओळख तरी करून घ्या ना निदान. आणि तुम्ही 84 सिद्धाची ओळख करून घेतल्यावर काय टप्पर आहे देवाला तुम्हाला वैकुंठात नाही नेण्याची. वैकुंठातच का तर 84 सिद्धाची ओळख आहे. मोठ्याचा वशिला असल्यावर
अहो आपला मुख्यमंत्री आहे म्हणून 20,000 नाही तर शांताराम बुवाला 20,000 केव्हा दिले असते मुख्यमंत्र्यांनी. सगळ्या दिंड्याला 20,000 आहेत. ह्याच्या आधी सरकार त्यांच्या काय बापाच्या घरचे पैसे होते का? ह्याच्या आधीचे सरकार बघ का आवार करायला त्यांनी काही दिलं नाही. पण हे सरकार बरे निदान काही नका देऊ द्या पण आपल्या वारकऱ्याची व्यवस्था तर चांगली करतोय ना. हा बाकी काय आणि पाहिजे आम्हाला काय कर तुम्ही कितीही खा पण आम्हालाही द्या ना थोडं. गेल्या वर्षी आमच्या महाराजांची पंगत होती सदगीर महाराजांची. एक माझ्याकडे आलेला होती. अहो ते गुलाबजामुन करीत करीतच खातय म्हणणे. कोणीतरी असं सेवे करीत. मी म्हणलं खाऊ दे आपल्यालाही देईल ना. हा त्याला जर अख्खे खाल्ले तर मग त्याच्यावर आक्षेप घेऊ. अख्खे खाणार आहे का ते आपल्यालाही देणार आहे हा दृष्टांत. तसं सरकार अख्खं तिजोरी थोडीच खाणार आहे आपल्याला दिली म्हणजे बाद झालं. असू द्या काय हरकत नाही. कुठून आपण लांब उगाच गेलो. सिद्ध हा 84 सिद्ध हे कधीतरी ऐका. 84 सिद्धाचं ऐकणं जसं समाधी ऐकण्याची पृथ्वीचं पुण्य प्रदक्षिणेचं समाधी श्रवण केल्याचा देव भेट देण्याचा लाभ हे जसे लाभ आहे तसे. आणि मग हे सर्व झाल्याच्या नंतर म्हणजे निवृत्तीदादाला वाटत होतं ह्या सर्व समाधीला काही तेवढं दुःख झालं नाही. पण मुक्ताईनं मात्र काहीच बोलणे घडले नाही. अचानकच मुक्ताई गेली. शिवाय ज्ञानोबराच्या समाधीच्या प्रकरणामध्ये आता येईल पुढं कधीतरी प्रकरण. मुगाचं वरण तूप भोजन करतात सगळे बर का. स्वतः आईसाहेब रुक्मिणी वाढतात ज्ञानोबराला भरवतात. त्याचंही निवृत्तीदादाला काय वाटलं नाही का तर समाधी सोहळा आनंदात झाला ना. पण म्हणून वाईट नाही. सोपानदेवाची समाधी तशीच आहे. भोजनादी कार्यक्रम उरकून आहे. चांगदेवाची समाधी तशीच आहे. पण मुक्ताईची एकच समाधी आपल्या त्र्यंबक म्हणजे आजोबाची समाधीची आरती केल्याच्या नंतर मुक्ताबाईनं अन्न पाणी मात्र शिवलं नाही. आणि त्याचा खेद निवृत्तीदादांना आहे. आणि एकतर बोलणंही काही घडलं नाही. आणि म्हणून त्यांना वाटलं अवघ्या परीस कष्टी केले मुक्ताईने काहीच बोलणे घडले नाही. आणि मग त्या आदिशक्तीचं तिथं दर्शन झालं. आणि तिथं दर्शन आदिशक्तीचं झाल्याच्या नंतर तिथून आता त्यांनी सांगितलं आता मला जास्त कष्टी करू नका आता त्र्यंबकेश्वराला जावं. आणि मग दशमीचे दिवशी आले त्र्यंबकेश्वरी. दशमीला तिथं आले. आणि मग विधी नारायण सांगत दशमीचे दिवशी केले प्रयाण विधी नारायण सांगतसे. सर्व विधी सांगितला निवृत्तीनाथाच्या समाधीचा. एकादशी उजडली. एकादशीला हरिजागर केला. आणि हरिजागर केल्याच्या नंतर पूर्ण रात्रभर अहोरात्र कालच्या रात्री अहोरात्र जागर त्यांनी केला. आणि द्वादशीच्या दिवशी सर्व पारणे सोडले. सर्वांनी पारणे सोडले. पारणे सोडल्याच्या नंतर निवृत्तीदादाला सुद्धा आई साहेब रुक्मिणीनं पारणं सोडताना स्वतःच्या हातानं भोजन घातलं. आणि मग मात्र तिथं जी अनादी निवृत्तीनाथाची समाधी होती ती अनादी स्थळ पश्चिमेची समूळ आणि उघडली शिळ समाधीशी. त्या म्हणजे त्र्यंबकेश्वराच्या पश्चिम बाजूला समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी तिथली ती शिळ उघडली. आणि पारणं सुटल्याच्या नंतर निवृत्तीदादांना त्या ठिकाणी समाधी देण्यात आली. ज्या वेळेला आधी मी समाधीचा अभंग म्हणून त्याचा भाव तुम्हाला सांगतो. मग विठोबा रुक्माई घेऊ आणि मग फुलं आणलेत का संयोजक मंडळी. बरं असतील नसतील आपलं मन हम वगैरे अर्पण ईश्वर काय असू द्या काही नाही. आलंय जवळ ती त्यांची चुकी नाही. आपण सांगायला पाहिजे होतं त्यांना. आणलेत का? हा ठीक आहे. आणले असले तर गडबड नका करू म्हणून. हा
निवृत्ती बैसला समाधी सुचित चिन्मय ते ज्योत उजळली. समाधीचा अभंग ऐका. इतके वेळ ऐकलेलं तुमचं व्यक्त जाईल. जे काही ह्याच्यात वर्ग वेगवेगळे असतात ना, त्या अन्य वर्गाकडे लक्ष देऊ नका. ते विक्षेप करीतच असतात. स्टँडवर आल्याला चोरच म्हणत असतो आपल्या आपल्या खिशे सांभाळा. चोरच म्हणतो बर का. आणि माणूस ज्या खिशात पैसे ठेवते असं करते त्याला पक्क माहिती आहे इतर पैसे. तसं कीर्तनामध्ये ना विक्षेप करणारे काही होतात योगा ना, त्यांना तेवढा नियम माहिती नसतो. त्याच्याबद्दल त्यांना क्षमाही केली पाहिजे. का तर महत्वाच्या अभंगावर आलो तुमचं लक्ष इकडे इकडे गेलं म्हणून. निवृत्तीराज बैसले समाधी सुचित चिन्मय ते ज्योत उजळली. हा पुंडलिके मिठी निवृत्तीच्या गळा अनेकाच्या डोळा असूये येती. पुंडलिकानं मिठी घातली निवृत्तीनाथाच्या गळ्याला. विठोबाचे हृदय आलेशे भरून झाकेले नयन निवृत्तीराजे. समाधीस्थ निवृत्तीनाथांनी डोळे झाकले. डोळे झाकल्याच्या नंतर पुंडलिक मध्ये समाधी द्यायला. पुंडलिके बाहेर विठोबाशी बाहेर आणले पुंडलिके. केला नमस्कार वैष्णवानी. सर्व वैष्णव जे बाहेर होते त्यांनी नमस्कार केला देवाला. राही रकुमाबाई बैसल्या गहीवरत. हो अनेक संत महंत ओसंडती. अनेक संत महंताला असं निवृत्तीनाथ समाधीस्थ गेल्याच्या नंतर ओसंडू लागले. नामदेव महाराज आता म्हणतात त्याचं प्रमाण म्हणतील महाराज. आणि प्रमाण म्हणल्याच्या नंतर चालीवर म्हणा म्हणजे यांची फुलं एकमेकाला द्या फक्त. हा हा नाम हरी श्रुती नाही सकळा. नाम हरी श्रुती नाही सकळा. श्रुती नाही सकळा. नाम हरी श्रुती नाही सकळा. नाम हरी श्रुती नाही सकळा. नाम हरी श्रुती नाही सकळा. नामामध्ये हरी श्रुती नाही सकळा. आता शिळा समाधीसी डोळा डोळा अवघियांचा डोळा अवघियांचा डोळा मुंडलिके मिठी निवृत्तीनाथा. मुंडलिके मिठी निवृत्तीनाथा. पुंडलिक हरी विठ्ठल
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई